अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले हे काही खास उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे धन आणि समृद्धी मिळवण्याचे गुपित उपाय. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि या दिवशी केलेले काही सोपे उपाय जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणू शकतात. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा पूजा केल्यास त्याचे फल अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे मानले जाते. म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 1. लक्ष्मीपूजन विशेष महत्त्व. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला गुलाबी फुले अर्पण करा. तसेच स्फटिकाची माळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. जर नवीन माळ नसेल तर जुनी माळ गंगाजलाने स्वच्छ करून वापरू शकता. 2. लक्ष्मीच्या चरण पादुका घरात ठेवा. या दिवशी सोन्या किंवा चांदीच्या लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणून पूजा करा. असं मानलं जातं की जिथे लक्ष्मीचे चरण असतात तिथे कधीही पैशांची कमतरता भासत नाही. 3. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपाय. केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात. तसेच एकाक्षी नारळ पूजास्थळी ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. 4. 11 नाण्यांचा उपाय. या दिवशी 11 नाणी एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून देवघरात ठेवा. हा उपाय धन आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. 5. दान करण्याचे महत्त्व. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुमच्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करा. यामुळे पुण्य वाढते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली पूजा आणि उपाय कधीही वाया जात नाहीत. देवी लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय लक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ.